नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्टायलिश साईड बॅग बघणार आहोत. तेही घरच्या घरी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपण मेजरमेंट बघू. बघा, 16 बाय 15 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत आणि 5 बाय 16 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत. बॅगसाठी 2 बेल्ट घेतले आहेत. त्याची रुंदी 1 इंच आणि लांबी आहे 25 इंच. साईडला आपण अशा प्रकारे मार्क करून घेणार आहोत. 3 बाय 3 इंचाचे दोन्ही साईडने बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. बॅगला शेप देण्यासाठी असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याला अशी पट्टी वापरून आकार देऊन घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे असा कर्व नसेल तर तुम्ही प्लेट किंवा वाटीचा वापर करूनही आकार देऊ शकता. नंतर आपल्याला असा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन आपल्याला जेवढं लागतं तेवढं 1 इंच मार्जिन ठेवून बरोबर होऊन जाईल. 2-2 इंच दोन्ही बाजूने मार्क करून घ्यायचं आहे. आता मी ते डबल फोल्ड केलं आहे आणि 3 इंच खालती रेष आखून घेतली आहे आकार देण्यासाठी. परत आपल्याला शेपपट्टीच्या साहाय्याने आकार देऊन घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडनं आकार देण्यासाठी असं आपण फोल्ड करून आकार देऊन घेऊ शकतो. बघा, मी तो आकार कट करून दिला आहे आणि आता आपल्याला साईड पॉकेट बनवण्यासाठी बेल्टच्या साईडनं 5 इंचावर खालती मार्क करायचा आहे आणि रेष मारून कट करून घ्यायचा आहे. आता यावर आपल्याला चेन उलटी ठेवायची आहे आणि त्यावर फिनिशिंगसाठी एक मी पट्टी घेतली आहे त्यावर ठेवायची आहे. बघा, आपले कापड आणि वरची पट्टीच्या मध्ये आपल्याला चेन ठेवायची आहे. नंतर ती पट्टी आतल्या बाजूने दुमडून घ्यायची आहे. अशी पट्टी बसवल्याने एकदम मार्केटमधल्या बॅगसारखी फिनिशिंग येते आणि आपले धागे वगैरे निघून चेनमध्ये अडकत नाहीत. बघा, किती फिनिशिंगने आपली चेन बसून झाली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही चेन बसून घ्यायची आहे. नंतर त्यात रनर टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण वरच्या साईडने बेल्ट बसवणार आहोत. दोन्ही साईडने शिलाई मार्जिन सोडून आपण अशा प्रकारे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. आता आपण जो 5 बाय 16 इंचाचा तुकडा बनवला होता तो सरळ ठेवून बॅग त्यावर उलटी ठेवायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून त्यावर अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे. जसा आपण बॅगचा शेप कट केला आहे त्या शेपमध्ये आपण शिवून घ्यायचं आहे आणि बाकी एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. ही बॅग बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते बनल्यावर. इथे मी यात रबर शीट आणि नॉनवेनचा वापर केला आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच जर तुम्हाला रबर शीट नॉनवेन भेटत नसेल तर तुम्ही यात राईस बॅग वापरू शकता आणि वरती आपली कॅरी बॅग असते जी दुकानात साडी वगैरे कपडे घेताना जी येते तीही तुम्ही वापरू शकता.
बघा आपले बेल्ट किती फिनिशिंगने बनले आहेत. आणि आता यावर टॉप स्टिच द्यायची आहे, जेणेकरून आपले बेल्ट आणखी मजबूतीने तयार होतील. आता खालच्या साईडने बॅगला आकार देण्यासाठी मी कॉर्नरवरती गोल शेप दिला आहे. दुसऱ्या बाजूनेही तसंच आपल्याला शेप देऊन कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मेन झिप बसवायची आहे. चेन बसवायची प्रोसेस सेम असणार आहे, जशी आपण साईड पॉकेटला चेन बसवली होती तसेच. बॅगच्या कापडावर चेन उलटी ठेवून त्यावर पट्टी ठेवायची आहे आणि नंतर साईडला पलटवून आतून फिनिशिंगने ती पट्टी शिवून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. बघा आपली चेन बसून तयार झाली आहे. आता आपल्याला साईड पट्टी घ्यायची आहे. साईड पट्टीचं माप घेताना व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही, पण मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट सांगते. बॅगचा पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला घेर मोजून घ्यायचा आहे. चेन लावल्यापासून ह्या बाजूने तर चेनच्या दुसऱ्या बाजूपर्यंत आपल्याला मेझर करून घ्यायचं आहे. आणि ते मेझरमेंटपेक्षा 1 इंच आपल्याला बेल्ट जास्त घ्यायचा आहे. आणि बेल्टची रुंदी मी इथे 5 इंच घेतलेली आहे. तुम्ही 4 घेतली तरी चालेल. मला बॅगचा बॉटम थोडा रुंद हवा होता, म्हणून मी इथे 5 इंच घेतलेली आहे. आणि आपल्याला ती पट्टी दोन्ही साईडने जोडून घ्यायची आहे आणि अशी रॉयजेस आतल्या फिनिश करायच्या आहेत. बघा आपली बॅग किती सुंदर तयार झाली आहे, एकदम मार्केट स्टाईल. आणि बॅगचा शेप वगैरे पूर्ण एकदम रेडीमेड बॅगसारखीच तयार होते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा बॅग कशी तयार झाली आहे.